बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। प्रज्ञाशील करुणाकरा महिमा तुझा अपार, युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार। विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला। बुद्धाची कपिल वस्तु शाक्य वसती स्थान, शाक्य कुळातील शुद्धोधन गणनायक तो महान। महामाया अन प्रजापतिया दोघीही कुलवान। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, शुद्धोधनाशी विवाह झाला दोघीही रूपवान। आषाढातले व्रत करणे ही होती प्रथा समान। मंगल समयी भल्या पहाटे महामाया उठली, स्नान संध्या पूजा करून धनवाटीत सुटली। शुद्धोधनाच्या रंगमहाली नटून थटून गेली, त्या मिलनाच्या रात्री दोघे एक रूप झाली। सुमेध बोधी सत्वराणीच्या स्वप्नी प्रगट झाले, पोटी तुझ्या मी जन्म घेईन असे तिला वदले। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, गर्भवती राणी मग तेव्हा वदली राजाला, इच्छा झाली माझ्या मनाची जाव माहेराला। त्या स्वप्नाचा अर्थ राजाला ब्राह्मणांनी कथिला, पोटी तुमच्या जगतारक तो येईल जन्माला। महामायावती राणीचा तो आला प्रसूती काळ, लुंबिनीच्या शाल छायेतच जन्मा आले बाळ। बुद्ध बुद्ध हे दाही दिशातून ध्वनी ऐकू आले, असित मुनी मग शुद्धोधनाच्या दरबारी गेले। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी, त्या बाळाचे तेज पाहुनी अचंबित झाले, चरणतयाचे स्पर्शून वदले बुद्धच अवतरले। मांडीवरती घेता त्याला अश्रू नयनी आले, अनर्थ समजून राजा राणी चिंताग्रस्त झाले। या अश्रूचे कारण सांगा मुनिवर आम्हाला, भाकीत सांगू नका अशुभते आमच्या बाळाला। जग उद्धारक ऐसे बालक तुमचे ठरणार, कीर्ती पाहण्या या बाळाची मी तर नसणार। बुद्धामृतवाणी 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 बुद्धामृतवाणी।
शोभा पाहू लागला, घायाळ पक्षी समोर आला. शरीरामध्ये शर रुतलेला, नवल वाटले सिद्धार्थाला, कोणी छळिले मुक्या जीवाला. देवदत्त मग धावत आला, सिद्धार्थाशी भांडू लागला. गेले दोघे दरबाराला. पडला प्रश्न मग न्यायाधीशाला, सिद्धार्थाचा नियम ऐकला. रक्षणकर्ता मीच म्हणाला, पटले म्हणणे न्यायाधीशाला, हंस दिला तो सिद्धार्थाला. अशा प्रकारे काळ लोटला, वय 16वे किशोर झाला. दंड पाणिया शाक्य राजाला, यशोधरा ही सुंदर बाला. या कन्येच्या स्वयंवराला आले निमंत्रण सिद्धार्थाला. शुद्धोधनाने सिद्धार्थाला, सेवक छन्ना सवे धाडला. दिसता क्षणी तो पसंत पडला, यशोधरेने वरली तयाला. बाण धनुष्या जोडुनी कमान दाविली. वरमाला ती यशोधरेने सिद्धार्थ घातली. सनई चौघडे वाजू लागले, यशोधरेशी लग्न लागले. विवाह होऊन वर्ष लोटले, अशा प्रकारे दिवस चालले. यशोधरेला मूल जागले. राहुल ऐसे नाव ठेवले, मनी शुद्धोदन हर्षित झाले. राजपुत्र संसारी रमले. शब्द मुनीचा पुन्हा आठवला, नाही जर संन्यास घेतला. गृहस्थी जीवनामध्ये राहिला, समजाता सम्राट जाहला. उपभोगण्या राजसुखाला. अंतपुराचा घाट घातला, देखावा तो स्वर्गामधला. जिकडे तिकडे सुंदर बाला. बहु देखण्या सुंदर युवती, युवराजाच्या अवती भवती. करू लागल्या गमती जमती, खट्याळ चाळा दंगा मस्ती. प्रेमाने आलिंगन देती. ऐन वयातील त्या नव युवती, कुणी तर लाडिक चुंबन घेती. गाणी गाऊनी शीळ घालती. कोमल कांती त्या सुनयना, कामुक उत्सुक एक यौवना. वक्ष दाखवी करी याचना, बोलून दावी खुली कामना. सर्व सुखाचे प्रयत्न केले. धनद्रव्य ही बाल केले, प्रयत्न आपुले वाया गेले. शुद्धोदनाच्या ध्यानी आले. गौतम होता निश्चयिनेक, नाना प्रयत्न केले अनेक. ढळू दिली ना बुद्धी विवेक, विचारसरणी होती सुरेख. 20 वर्षाचा गौतम झाला. संघा माझी प्रवेश केला, शाक्याच्या त्या शेजाराला. बोलियांनी देश व्यापला. दुर्दैवाचा क्षण ऐसा समीप तो आला. रोहिणीचे पाणी ठरले कारण वादाला. दो संघाचा वाद जुंपला, युद्धाचा मग आवाज उठला. सिद्धार्थाने विरोध केला, झाला मग शाक्य संघाला. सर्व जनांनी गौतमाला. देशाचा द्रोही ठरविला, संघाने मग सिद्धार्थाला. देशत्यागाचा दंडच दिधला. परे सिद्धार्थ तयार झाला, गृहत्याग अन परिव्रजेला. सोडून गेला राज सुखाला, गौतमाने निश्चय केला. अलंकार ते वस्त्र फेकले, डोईचेही मुंडन केले. परिव्रजेचे वस्त्र घातले, भिक्षा पात्र हाती घेतले. निरोप
मगध देशाच्या राजधानीला पार करूनी गंगा नदीला बिंबिसार या मगध राजाला कळले गौतम याचक आला. बिंबिसार त्या राजगृहाचा बोल बोलला उपदेशाचा वेश सोड हा संन्याशाचा अर्धा हिस्सा घे राज्याचा. या दुनियेतील कलह पाहिला वैर नसावे धडा शिकविला गौतम त्याशी सांगू लागला वर्ण त्यागिले राजसुखाला. भृगु ऋषीच्या आश्रमी गेला सांख्य तत्वाचा अभ्यास केला समाधी मार्ग अवलंबिला अंगावरती चिखल साचला. दुःखाचे ते मूळ शोधाया गौतम हा बसला चिंता नव्हती मुळी कशाची ध्यास ना तो कसला 6 वर्षाचा काळ लोटला वैरागी तो फार खंगला उरला हाडाचा फक्त सापळा तरी न कसला प्रकाश दिसला. गौतमाने मग बेत बदलला सडक उठून तो सरळ निघाला निरंजनेच्या काठी पोचला वटवृक्षाच्या खाली बैसला. सुजाताने त्या वटवृक्षाला पूर्वी असा एक नवस केला गौतम येता पुत्र लाभला सुजाताने नवस फेडला. सुवर्ण पात्र रुचकर भोजन गौतमास ते केले अर्पण अन्न तयाने केले भक्षण तेव्हा झाले प्रसन्न तन्मन. सुवर्ण पात्र हाती घेतले नदी मधी ते दूर फेकले विपरीत ऐसे तेथे घडले प्रवाहाचे ते उलटे गेले. गौतम तेथून पुढे निघाला पिंपळ वृक्षा खाली थांबला पद्मासन घालून बैसला ज्ञानप्राप्तीचा निश्चय केला. चिंतनात एकाग्र झाला दुष्ट माराने डाव साधला संघर्षाला तयार झाला मार्गशांतीचा शोध लागला. मारावरती विजय मिळविला तो सम्यक संबुद्ध झाला दूर फेकिले काम क्रोधाला अंगीकारिले क्षमा शांतीला. दुष्ट माराच्या दुष्ट कल्पना अहितकारी मनोकामना मायेच्या तोडिले बंधना धन्य धन्य गौतमी नंदना. वेद मंत्र हे व्यर्थ ठरवले वैदिक ऋषीचे तत्व सोडले कपिल मुनीचे तत्व जाणले ज्ञानवाणी अनुमान मानिले. संचय पुण्याचा व्हावा पापाचा धिक्कार बुद्धाची ही अमृतवाणी आठवा वारंवार शिकवण बुद्धाने सांगितली कृष्ण दुःखाची मूळ मानिली नव्या धम्माची निर्मिती केली जनहिताची क्रांती घडविली. वर्णभेदाला फोल ठरवले उपनिषदांना दूर सारले सत्य शांतीला अनुसरले बुद्ध तथागत श्रेष्ठच ठरले. शुद्ध मनाने कार्य केले तर सुखही येईल तुमच्या बरोबर छायेसारखे सदैव तत्पर मन हे निर्मळ राहे खरोखर. दुष्ट मनाने वागले तर पाप पाठीशी येते सत्वर चाखासारखे फिरे निरंतर दुःख लागते मोठे खडतर. कटू सत्य हे जगादाविले जन दुःखाचे मूळ शोधले जन कल्याणी मार्ग दाविले तारक ते तारक
हवी कशाला दुष्ट कल्पना, व्यर्थ असे ती काम याचना. काच काती दुःख यातना, सतधम्माचे ज्ञान मिळावे, शिष्यगणांना तत्व कळावे, दुनियेमधले पाप जळावे. जीवनाचे महत्त्व कळावे, मनी कधी तो द्वेष नसावा, अंतरात ही क्लेश नसावा, दुसऱ्यासाठी देह झिजावा. जीवनामध्ये लोभ नसावा, बुद्धाची अशी मैत्री भावना ठरली जगी महान. म्हणून दुनिया शांती दूताचे करीत असे गुणगान. ज्ञान प्राप्तीने बुद्ध जागले, देवगणांना जेव्हा कळले, ब्रह्मसंपत्ती धावत वाले. बुद्धाला ते विनवू लागले, जग बुडण्याचे भय वाटले, ब्रह्मसंपत्ती पुढे म्हणाले, पहा जगत भगवान ग्रासले. कर्माने लोक गांजले, उपदेशाची कृपा करावी, रंजलेल्यांची रक्षा करावी, धम्मदेसना सर्वा द्यावी. सद्धम्माची वृद्धी व्हावी, दुःखी जनांचे तारक व्हावे, सर्व जगाला ज्ञान मिळावे, प्रज्ञावलय हे उंच दिसावे. देव माणसे तृषित नसावे, मगध राज्य बुद्धमय झाले, त्रिरत्नाला शरण गेले, संघाचे महत्व वाढले. धम्मचक्र तेजाने दिपले, सारनाथाला आगमन झाले, परिव्राजक ते पाच भेटले, उपरोधाने हिनवू लागले. जैनी गौतम म्हणू लागले, बुद्ध तयाच्या समीप आले, प्रथम दर्शनी सर्व विसरले, पाच जणांनी हात जोडले. बुद्धाचरणी विनम्र झाले, पीडा यातना त्या क्लेशाचा, विनाशकारी त्या दुःखाचा, मार्ग नसे तो उपभोगाचा. सदा सुखकर कल्याणाचा, ईश्वर आत्मा व्यर्थ कल्पना, यज्ञ याग त्या खुळ्या भावना, नको आता त्या झूट वल्गना. आज मिळाली खरी प्रेरणा, भले भले ते लीन जागले, तथागताच्या चरणी आले, कैकांचे दीक्षांतर झाले. संघाताई सर्वच नमले, काया पालट होऊन ठरला जीवनाला आधार. बुद्धाची ही अमृतवाणी आठवा वारंवार. तथागताला लोक मानती, पदकमलाचे दर्शन घेती, निज जन्माचे सार्थक करती. कुणी आपले तन मन वाहती, कपिल वस्तू कधी सोडली, बघता बघता वर्ष लोटली, पुत्राची ती कीर्ती वाढली. शुद्धधनाच्या कानी पडली, ऐसे समयी पुरुदेशाला, भगवान गेले भिक्षाटनाला, लोक म्हणाले भगवंताला. ज्ञान सांगावे तुम्ही आम्हाला, रठ्ठपाल हा एक तरुण, कुरुवीर राजस रूपवान, तया वाटले भिक्षु होऊन. घ्यावे सत्यशिलाचे ज्ञान, ज्ञान घेऊनी स्वस्थ राहणे, शिकवा मजला शील राखणे, समजून घ्यावे माझे म्हणणे. आहे आवश्यक गृह त्यागणे, बुद्ध म्हणाले रठ्ठपालाला, विचारू नये माता पित्याला, रठ्ठपाल मग त्वरित गेला. माता-पित्याला सांगू लागला, माता पित्याने तया अडवले, त्याचे म्हणणे नाही मानले, किती प्रेमाने तुला पोसले. धन माहित तुझला कसले,
ध्यास हा भरला तुला कशाचा नाद सोड हा संन्यासाचा मुळी न पटले लोळू लागला धरणीवरती देह आदळला माता पित्याला प्रश्नच पडला कोण समजावेल ह्या पुत्राला दृढता आणि निश्चय त्याचा लाभ मिळाला एकांताचा शोध लागला दर्शाचा सेवक झाला त्या धम्माचा वचनबद्ध तो पूर्वीर झाला वंदन करू तयार बुद्ध धम्माचा छंद लागला केला बहु प्रयास गौतमाची कीर्ती वाढली शुद्धोधनाच्या कानी पडली पुत्रासाठी साध घातली भगवंताने ध्यान घेतली माता गौतमी प्रजापतीला यशोधरा अन राहुलाला सोडून किती हा काळ लोटला किती हे माता पित्याला भगवंताने विचार केला धम्मदेसना मार्ग वळवला आगमन झाले कपिल वस्तुला आले ते मायभूमीला शाक्य मुनीला पहावयाला सगळा समाज धावून आला भगवंताच्या पदकमलाला तो वंदन करू लागला शुद्धोधनाने थोर पुत्राला प्रणिपात साष्टांग घातला गोंजारी गौतमी तयाला आनंदाश्रू पूर वाहिला धीर धरुनी राजा बोलला तू आजवर वनवास भोगला 7 वर्षाने परत आला त्याग तुझा सार्थकी लागला दुसऱ्या दिवशी बुद्ध आपले भिक्षा पात्र घेऊन निघाले लोक अचंबित होऊ लागले भिक्षेसाठी गौतम आले राजा तयाशी काय बोलला शोभत नाही हे आपल्याला कलंक लागे आपल्या कुळाला सांभाळीन मी तव संघाला भगवंताने या म्हणण्याचा धिक्कार केला त्या तत्वाचा वंशज आहे मी बुद्धाचा भिक्षा मागणे धर्म आमुचा तथागताने आज्ञा केली यशोधरेला बोलाविली दुःख मनी नावरू शकली स्पर्शने रडू लागली बुद्धाची विचार सरणी ही अमृतवाणी तथागताच्या पदस्पर्शाने धन्य झाली धरणी बुद्धमृतवाणी 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 पदकमलाला स्पर्श कराया यशोधरा झुकली बुद्ध पदाला हात लावून विनय असा चुकली शुद्धोधनाने तिच्या वतीने माफी मागितली कष्ट यातना तिने सोसल्या कथा कथन केली आपल्या पतीने मुंडन केले जेव्हा तिला कळले तिनेही आपले लांब सोनेरी केस वपन केले सुगंधी द्रव्य आणि अलंकार त्याग तिने केला पतीप्रमाणे कष्ट सोसणे मार्ग आरंभिला बुद्धमृतवाणी बुद्धमृतवाणी भगवंतानी तिच्या गुणाची प्रशंसाच केली पती सारखे ध्येय
राखले श्रेष्ठ अशी ठरली. यशोधरेने राहुलाच्या कानी सांगितले, बघ बाळा ते जगत गुरु पिता तुझे आले. राहुल आपल्या पित्या शेजारी जाऊनी बसला, आपण माझे पिता आहात ना असे म्हणू लागला. श्रमणा आपली छाया देखील किती गोड आहे, तुमच्या छायेमध्ये राहणे हीच ओढ आहे. बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी. भोजन घेऊन तथागताने आशीर्वाद दिधला. राहुल बाळ आपुल्या पित्याच्या मागे चालू लागला. कुणी ना त्याला अडवू शकला, प्रतिबंध कसला. धन आपुले जे जे काही आपण द्यावे मजला. राहुलाने भगवंताला प्रश्न असा केला, त्याच क्षणी तो वारस हक्क राहुलास दिधला. चांदी सोने रत्न अलंकार असले धन नव्हते, अध्यात्माचे बहुमोलाचे धन जपले होते. बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी. प्रज्ञा करुणाशील शांतीचे विपुल धन घेऊन, दीक्षा देऊनी राहुलाचे सुखविले जीवन. भिक्खू संघामध्ये राहुल बसला, हर्षमणी झाला. वार्ता कळता राजा शुद्धोधन दुःखी बहु झाला. वृद्धपणी तो आम्हा गौतमा सोडून जाऊ नको, अंतिम काळी आता तरी तू तोडून जाऊ नको. कपिल वस्तूचा निरोप घेऊन दूर गेले भगवान. माता पित्याचे अन सकलांचे कंठी आले प्राण. बुद्धामृतवाणी 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 बुद्धामृतवाणी. तथागताला तरुण अशाया यशोधरेला विधवे सारखे जीवन तिजला. पुरोहिताचे बोल ऐकले, भगवंताने उत्तर दिधले. आपुले मनोगत मी ओळखले, मी असलो तर पिता वाचतील. किती दिवस ते सांगा जगतील, एक दिवस ते निघून जातील. त्या दुःखाचा नाश कराया, खऱ्या सुखाची कास धराया. तृष्णावराची ही अवराया, माणूस जन्माला जो येतो त्याच क्षणाला मृत्यू ठरतो. क्षणिक सुखाचे भोग भोगतो, निसर्गाचा हा खेळ आहे. मृत्यू सर्वांना अटळ आहे, निष्ठा माझी प्रबळ आहे. मोहमाया ही नाती गोती, हा योगायोग आहे शेवटी. गाऊ गाया जीवास भ्रांती, बुद्धाच्या या
सद्गुणाला, तर्कशुद्ध त्या महाज्ञानाला, महामंत्री ही शरण गेला. वंदन केले तथागताला, तथागत गौतम बुद्धाला पुन्हा एकदा मंत्री म्हणाला, परतुनी या कपिल वस्तूला. उपभोगाया राजसुखाला, सूर्य कदाचित खाली येईल, पर्वत आपली जागा सोडील, परिपुरा मी घरी न येईल. मम मार्गाने सदैव जाईल. महामंत्र्याने परोपरीने विनविले बुद्धास, परीन ढळला श्रेष्ठ पुरुष वंदन करू तयास. तिथून बुद्ध निघून गेले, एके खेडे गावी आले, 70 ब्राह्मण तिथे भेटले. उपदेश ऐकून श्रवण झाले, उच्च नीच हे भेद मिटविले, सत्धम्माचे मार्ग पटविले, ज्ञानाने अज्ञान पळविले. दुःखाचे ते मूळ शोधले. अशा प्रकारे तथागताने केले ठाई ठाई प्रवचने, जीवनामध्ये सकल जनाने. जाणे कोणा सत्मार्गाने, दीक्षा धम्माची दिली कैकाला, उपाली नामक त्या नाव्याला, सुनीत नावाच्या त्या भंग्याला. सोपक सोपे अस्पृश्याला, सुमंगल या शेतकऱ्याला, हीन दीन त्या सकल जनाला, अतिक्षीण त्या महारोग्याला. भिक्षा देऊनी प्रसन्न झाला. कपिल वस्तूला भेट ती दिधली, तथागताला गौतमी वदली, आम्हा स्त्रियांची इच्छा जागली. यावे धम्माच्या छायेखाली, गौतम वदले प्रजापतीला, परिव्रजाना शक्य तुम्हाला, मान्य नाही ते मम संघाला. परतून जावे राजगृहाला. तथागताला आनंद वदला, स्त्री पुरुषामध्ये भेद हा कसला, विरोध आपला का स्त्रियाला. गृहत्याग अन परिव्रजेला, अनुमती बुद्धाने दिधली, अष्टशिलेची अट घातली, आनंदाने मध्यस्थी केली. प्रजापतीला दीक्षा दिधली. माता गौतमी हर्षून गेली, कैक स्त्रियासह भिक्षुणी झाली, उपसंपदा तिला मिळाली. यशोधरा ही भिक्षुणी झाली. भगवंताने त्या श्रियाना धम्म सांगितला, सर्वच आहे जगती नश्वर मुद्दा पटविला. तथागताने आधी आपला धम्म जगी तो श्रेष्ठ मानला, महत्व दिले ना कधी स्वतःला. गणिले त्या धम्माला, चिरंतर हा धम्म टिकावा, संस्थापक कुणी नको आफवा, माणसासाठी धम्म असावा. धम्मासाठी माणूस नसावा. धम्म असावा साक्षात्कारी, कधी नसावा चमत्कारी, धम्म नाही विद्या आघोरी. मानवाला हा धम्मच तारी. धम्म एक हा शोधच आहे, पीडित जनाला बोधच आहे, तारक सकला बुद्धच आहे. सत्वशील तो शुद्धच आहे. मीच तारक असे जगाला, ऐसा कधी ना दावा केला, मिळेल मोक्ष जर कोणाला. आवर घालेल जर यमनाला. जगा सांगे धम्माची गाथा, बुद्ध म्हणे मी मार्गदाता, मुळीच नामी मोक्षदाता. मोक्ष मिळे सन्मार्गी जाता. नाही मोक्षाचा माझा दावा, रुचेल त्यानेच धम्म हा घ्यावा, मार्ग भला तो स्वये शोधावा. ज्याचा त्याला
त्यात नसाव्या जाती बाती सत्य सत्याला म्हणण्यासाठी हीच धम्माची खरी कसोटी मार्ग मोक्षाचा सत्याची आहे धम्माचे मर्म सत्याची आहे जीवनाचे गुण सत्याची आहे बाकी सर्व ते मिथ्याच आहे येथे सत्याला थारा आहे सत्यचे एक सहारा आहे सत्य एक निवारा आहे सत्य सुखाचा ढिगारा आहे भगवंताने शिकवण दिली सकला हितकारी तथागताचा धम्म हा सर्वा सुखकारी नवलाईचा ऐका दाखला कथा सांगतो खरी तुम्हाला क्रूर डाकू तो आता माजला कामतयाचे अंगुलीमाला राणी अडवी वाट सरूला त्वरित धाडी यम सदनाला बोट तोडून बनवी माला असा दुष्ट तो अंगुलीमाला गोळी जनता त्रस्तच झाली कैक खेडे तर ओसच पडली त्या डाकूची भीती पसरली तीन तुकडे ते प्रजा मारली एके समयी श्रावस्तीला प्रकार कळला भगवंताला चिंता पडली तथागताला काय करावे या डाकूला वेळ होती ती विश्रामाची भगवंताला चिंता तयाची निष्पाप त्या दिन दुबळ्याची का कैसे व्हावी जनाची बुद्ध तिथूनी सरळ निघाले त्या डाकूच्या मार्गी चालले लोक तयाना विनवू लागले तथागताला अडवू लागले भगवंताने नाही ऐकले तसेच मार्गी चालत गेले डाकूने बुद्धास पाहिले जीवे मारण्या शस्त्र काढले पेशाने तो धावू लागला भगवंताच्या पाठी लागला जीवे मारण्या भगवंताला मोहित झाला अंगुलीमाला मंदगतीच्या तथागताला मारण्यासाठी अंगुलीमाला अतिवेगाने धावू लागला हरी न ठेपे बुद्ध तयाला दुपार झाली ऊन तापले गरम माती पाय भाजले मग त्याला हे कळून चुकले ताराया बुद्ध चाले बुद्धाने मग उपदेश केला लीनपदी झाला क्रूर डाकू सेवक झाला बुद्ध चरणाला भगवंताचा भाऊ तुलत नाव तयाचे देवदत्त कुटील धोरणी तो उन्मत्त तथागताचा द्वेष करीता संघ प्रमुख ना केले त्याला रोष हा त्याचा होता पहिला लाल बुंद क्रोधाने झाला अजातशत्रूकडे तो गेला प्राणघातकी प्रयत्न केले परी ते सारे फोलच ठरले भगवंत 3 वेळा वाचले घातकी आणखीन रचले अजात शत्रूची टोळी आली देवदत्ताने आज्ञा केली बुद्ध बैसले झाडाखाली जाऊन मारा पाडाखाली पुन्हा प्रयत्न असाच केला सरळ गेला राजगृहाला अमीश दाऊन रक्षकाला नाटे बोलू लागला बढती पदवी देईन म्हटला पगार वाढीव देईन तुम्हाला मोरा बक्षीस देईन म्हणाला पदार्थ छोटे करावी मजला नालागिरी या क्रूर हत्तीला या घेऊनी बाहेर त्याला गौतम भिक्षेला जर आला द्यावा सोडून त्याच दिशेला
नको नको ते आरोप केले, सोंगी ढोंगी म्हणू लागले, कुणी परीक्षा पाहू लागले. अंतमुखाचा घेऊ लागले. हाताने का सूर्य झाकतो, चंद्र कधी का आग वोकतो, कधी का हिमालय बाजू हाटतो. महासागर का कधी आटतो. योगी भगवान बुद्ध झाले, वंदनीय ठरले. तथागताने सकलांचे जीवन उद्धारिले. एके समयी श्रावस्तीला होते गौतम विश्रामाला, लोक थांबले प्रवचनाला. कळले मग हे आम्रपालीला. स्वरूप सुंदर त्या गणिकेला, तारुण्याचा गर्व जागला, कोण ऐसा साधू आला. मोहित सारा समाज केला. तिने असा दृष्टांत पाहिला, तिला नवा तो अनुभव आला, तिच्या मनावर पगडा बसला. पश्चाताप हे खूप वाटला. तिने पाहिली सुंदर ललना, तिच्याहूनही रूप यौवना, सुंदर मुखडा बहू देखणा. कोमलकांती ती मृगनयना. रूप सुंदरी जणू स्वर्गाची, जणू अप्सरा त्या इंद्राची, धूळ झाडी ती रस्त्यावरची. पालपाचोळा काढायाची. वयस्क बनली मध्यम नारी, क्षणात झाली ती म्हातारी, अशी फजिती पाहून सारी. आम्रपाली मग म्हणे बिचारी. 2 दिवसाची असे जवानी, असे तिच्या मग आले ध्यानी, तथागताची अमृतवाणी. आम्रपालीच्या पडली कानी. गर्वाचे घर असते खाली, समजून गेली आम्रपाली, बुद्धाला मग शरण आली. नगरगडी का अमर झाली. पंचशिला ते मंगल ध्यान, सांज सकाळी ते त्रिसरण, बुद्ध भिक्षूला बोलावून. भोजनाचे ते दिले निमंत्रण. मोठ्या मनाने दिले ते दान, सदा राहावी ती आठवण, आम्रपालीने ते अम्रवन. तथागताला केले अर्पण. बुद्धाची ती महती पटली, नवे लाभले ज्ञान, तथागताच्या उपदेशाने दूर झाले अज्ञान. व्यापाऱ्याची सून धाकली, किसा गौतमी आई झाली, पुत्र झाल्याने हरकून गेली. श्रीमंत होते भ्रांती कसली. काळ कधीही नाही थांबला, दुर्भाग्याचा दिन उगवला, उमललेल्या त्या कमळाला. राजसकोटस त्या बाळाला. दुष्ट काळाने पाश टाकीला, बाळ तिचा तो आजारी पडला, प्रसंग मोठा कठीण आला. जीवनाचा अंत झाला. किसा गौतमी रडू लागली, केस आपले तोडू लागली, तोंड स्वतःचे जोडू लागली. पहिल्यांदा ती दुःखी झाली. प्रेत घेऊनी हिंडू लागली, देव आहे का धुंडू लागली, पुत्र शोकाने लोळू लागली. अश्रूसारखे ढाळू लागली. कुणी म्हणाले मंदिरात जा, कुणी म्हणाले विहारात जा, देवाच्या तू दरबारात जा. ऋषीमुनीच्या आश्रमात जा. श्रावस्तीच्या गंधकुटीत बसले होते प्रज्ञावंत, किसा गौतमी शोध काढीत. घेऊन बसले घेऊन प्रेत. वदुले भदंत त्या मातेला, औषध करतो तुझ्या मुलाला, आजवर जाता कोणी न गेला.
शिकली सर्वच नश्वर असे ती म्हटली. गीता गौतमी बुद्धाचरणी नतमस्तक झाली जन्म दयाला मृत्यू आहे तत्व नवे शिकली वैशालीहून भोगनगरात पावा येते अम्रवनात चुंदाच्या मग त्या झोपडीत सुकर मध्यम भोजनात भोजनाने झाल्या यातना अतिसाराच्या तीव्र वेदना थांबू लागली अथक साधना नव्हती कुणाला अशी कल्पना. बुद्ध म्हणाले आनंदाला खूपच थकवा आला मजला जाऊ आपण कुशिनाराला लगेच गेले शालवनाला. त्याच ठिकाणी विश्रांतीला भगवंताचा देह पहुडला आनंदाचा बांधच फुटला अश्रूंचा जणपूर लोटला. तिसऱ्या प्रहरी महानिर्वाण झाले भिक्खू गणते रडू लागले जमिनीवर गडबडा लोळले सर्वजणांनी टाहू फोडले. वैशाख पुनवे चारात्रीला प्रज्ञा सूर्याचा अस्त झाला अंधार साऱ्या जगी पसरला ज्ञानाचा तो दीप लोपला. अंत्यविधी मग सुरू जागला पुष्प फुलांनी देह सजविला वस्त्राने मग देह झाकला पेटले विधी संपला. रक्षेचे मग हिस्से केले ठाई ठाई स्तूप बांधिले सद्धम्माने विश्व तारिले जगी आज अमर झाले. ज्या ज्या वेळी कलह माजतो युद्ध होऊनी अग्नी पेटतो उपदेश हा ध्यानी येतो मित्रत्वाने कलह संपतो. मैत्रा भाव